तुम्ही किती वाजता उठतात रोज? 9 वाजता. तुम्हाला कोणी उठवितंय का? तुम्हाला म्हणजे आई वडील उठतात का? तुम्ही मनाने उठतात? म्हणून उठतात. तुमच्याकडे थंडी वगैरे किती आहे? थंडडी लय मोठी काय अशी एखादे लोक तर बर्फ होऊनच बसले. तुम्ही थंडीपासून बचाव करण्यासाठी काय करतात? आम्ही टोपी घालतात, स्वेटर घालतात, सॉक्स घालतात. सॉक्स तुम्हाला नाही घातले? सॉक्स आता घालायचे नसते, संध्याकाळी घालायचे असते. तुम्ही थंडीमध्ये किती टाइम आंघोळ करतात? आम्ही एकदा पण नाही करी. एकदा पण नाही. उपाशी आपलं पावडीचं असतं. तुम्ही शाळेमध्ये किती जातात? शाळेत 10 वाजता जातात. तुमच्या गलीमध्ये बाकीच्या लोकांना थंडी आहे का? वाढली का नाही? लय वाढली, अशी वाढली ना सांगू शकत नाही. आंघोळ केल्यास तुमच्या अंगावर बर्फ होते का? बर्फच बनते. आंघोळ केल्यास तुमच्या दोस्त कंपनीला वाजते का? तुम्हाला एकलाच वाजते? सगळ्यालाच असते. बरं. तुम्ही जेवणामध्ये काय खातात थंडीमध्ये? हे आमचं इकडे एक दोस्त आहे. तुमचे दोस्त आहेत का बंधू आहेत? हे आमचे दोस्त आहेत. हे इकडचे सगळे. त्यांना थंडी वाजते का? लय वाजते. लय वाजते का? हे बघा, हे अजून एक दोस्त आहे. तुमच्याकडे थंडी दिसायली हो ना, टोप्या बेडशीट स्वेटर घातलेल्या लोकांनी. चला मग, धन्यवाद. आणि सख्खी माझी बहीण बघा ही. चुलत आहे. चुलत का? हे माझा चुलत मित्र आहे. तुमचे चुलत मित्र आहेत कधी? आणि आजोबा कोण आहेत तुमचे? आजोबा ते माझे मामा आहेत. मामा आहेत का? मामाला काही पैसे देऊन जातात खर्चायला? मामाकडून काही पैसे घेतले नाही खर्चायला? नाही. बरं. हे तुमच्या आई कोण आहे? ते आमच्या बाईत सख्या आजी का? चुलत आजी? सख्या आजी. त्यांच्याकडून पैसे घ्या खर्चाचा. नग तुम्ही द्या त्यांना. आम्ही देतो. त्यांची पगार येते पुन्हा घेऊत म्हणा. आम्ही त्यांची पगार येते तर घेऊ. त्यांची पगार तुमच्याकडे आहे का कोणाकडे? त्यांच्याकडेच आहे. त्यांच्याकडे का? बरोबर. धन्यवाद मग. धन्यवाद. बाय बाय.